झालंच नाही का? पहिले 4-5 व्हिडिओ पासून तेच मोजून राहिला तू बी पुरा व्यवहार तिच्या हाती देऊन दिला ना. आपलेच पैसे ना आपण धाकात राहा, पार धाकी पाडला माझ जीव. आव चुप राही न थी न तिच्यासमोर मनाची गांड फाटते का तुई? पाहिला बुडाई मा हातचा नाही राहिला, लाटाचाटाच बोलते मलेच. कोणाला म्हणतं नाही हो बाई, तुला तर म्हणून राहिली ये करतो तू तर येतच नाही माय. तू माई बहीण असून येत नाही ना, त्याची बहीण ती येऊनच बसली इथं. तिला जाय जाय करून तर जात नाही वारा. कसं रंगलं माय कोण रे तू बाप जायच्या काय लिहायला मग घरात? आई मी ते एकटं मत वा. अगे माय किडे पडे, कोणा रंग लावला मानात वाले? पांढरा पांढरा तुकारा करून ठेवला. कोणते माय जाय व्हायचं पैदा करून ठेवले माकड हे पेने ह्या गल्ले. सारा मानात वाले काना पिरो करून ठेवलं. कायची होडी ना मोडी व्हायचं, कायच्या अंगात येते सरायच्या. तर मा तू होय का मा? कोणता आहे तुला अशी हालत करणारा हब्बक गांडीच्या? सांग मला त्याचं नाव. त्या महिन्यात दे आहे का दादा घरी? केलं का पूर्ण मुरणाचं? होडी आहे ना. तुम्ही होडी नाही खेळले? आम्हा हे वय का लाईना सुद्यासारखीच खेळते होई आहे का नाही? आणि बाप छोटी आम्हा ओळखलं तुम्ही मला वाटत नाही ओळखान. तू किती रंगारंगाची होऊ नये पण वाच तर तुझ्या सोच राहीन गे. सांगा ना तू मन केलं नाही का पूर्ण मुरणाचं? का खाऊन पैदा केलं की तू नाही पुढे येईल? काही म्हणून तर तिच्या गांडीला घाम नाही फुटत. कशी पैदा केली तर मनमागूड हिनच मला बाळाला वा. तिच्या संग गल्लीत रे कुत्री एवढी नाही खेळत. तू काय गेला तिच्या घरी धसायले? तिच्या झोपडीमध्ये हुन आला मार एका रंगाचा. आई एक म्हणे मला पिझ्झा खायला चाल म्हणे, म्हणून मी गेलो वा. हे तुला पिझ्झा चारते? इले सल्ल्या पोया कामी जाते तर बुरशी लागलेल्या पोया खाते ते 8 दिवसाच्या. आणि तुला पिझ्झा चारते सांगून राहिला बरं पिझ्झा खायला गेलो होतो. तुझं तसं आहे हे नाही चारत. हे आपल्याच तर घरचं खाऊ खाऊ डोबर केलं हिनं. हे का तुला पिझ्झा चारण? जाऊ दे आता काही पूर्ण मुरणाचं संद देऊन दे तिले. जाऊ दे ते सोड. आणि तुले का काराच कलर भेटला तर मा पोराला लावाले? कलर नाही होते दुसरेवाले. तू तशी येऊन मा पोराला तसा केला. आता होडी म्हणजे होडी, त्याच्यासाठी का कलर साठी पैसे खर्च करू? कारा तावा होता दिल्ला घासून. तो कारा तवा माकडे देतो त्या मुनक्यात पुरा घालून देतो छाटून. लहान लेकराला बेवाडतो तुला सरम नाही वाटत जराशी? ते जाऊ द्या. मी काय म्हणतो पाणी गरम करता का थोडं सांग धुवायला? का अंग धुतो पाण्याचा नासोडा? तशी तर धुत नाही तू 12-12 महिने. तशीच राह यंदा बी. जा रे बापू त्यासाठी गरम गरम पाणी धुवून घे मग अंगीन धुवून घे. हो आई जातो. आंघोळ करून ये. कसं येणं झालं बाई आज घराकडे? रोज असं येऊन बसते रे इथं. आणि का गे तू काऊन एकाच एक साडी घालतो रोज रोज? तेच घुमतो गाडीले. साड्या नाही तुले? अहो वहिनी मी एक साडी घेतो. तू घेतो बी? हो घेतो आणि त्याचे 2 तुकडे करतो. आणि लोकांना असं वाटते मी एकच साड्या घालतो. नाही हे दुसरी आहे ते दुसरी आहे. एक साडीचे 2 तुकडे पुरते बी तुले? मला तर सगळी एक नपूर जाते बाई. ते तुमचा वाडा आहे ना. का म्हणलं तू ना? काही नाही काही आणा म्हणलं खाले. तू का पिऊन खाऊन राहतं का गे? तुला एवढं बोलून तरी लाज शरम काही वाटतच नाही. सारी इकूनच खाऊन घेतली आहे तू ना. बोलताच बोलतो त्या गाडीला गाम कुठं हदाय. तर आता आपलेच बोल ना, काय बाहेरची बोलणार आहे का? का वाईट वाटायचं? बाईच्या कोणाला ह बाई बोल ना. येऊन राहिली का? आली का? ह ये हो घरी जाऊ मी. ये माई ये. का जोरात बोल ना. अबे इले हाकला म्हणजे हाकला. तिला लाज शरम नाही? पाहुणी येऊन राहिले. हाकल जिले हाकल घरच्या बाहेर. येते का बापा अंगावर? का केलं बापा म्या? काहीच तर नाही म्हणलो बाई मी ना. जाय बाई हात पाय धुवून येत नाही तयारी करून साजरी. जा मन नाही बोल नाही बापा मध्ये तसं बोलते माझ्या आपला. अरे मावशी आली? ये बस बस. हो आली. आली मा ये. का रे मीने घेतलेले कपडे घातले का तू ना? कुठं वा? अहो ते बापच्या तिनं खाल्ले त्याचे कपडे. कोण ते चोट्टी हो. याची आतो? हो तेच तर. माग तू गावाला गेलती तर पुरं कपाट हुसकलं होतं तिनं तुया. हो का हो. पाय धावली बहीण. कुठं बाई पाहत असतं होती ते कुठं नेलं तिनं? हात तरी लावला का? हे बुडी 1 नंबरची चोपडी आहे का गे? हा बुडा. अरे बापा दोघी आल्या माझ्या छातीवर. अगे बाई पेन्शन मावली. पाहिली ते भोसडी मग बुड्याली तवट्याकाला हलखल हालून राहिला तो आणि तिला पेन्शनची पडली आहे. तू थांब ना गे बुड्या. नाही ते एका भुक्कीच लंबी करीन तुले. दातापाडी दावले. बाबा काय झालं जी? चालता का दवाखान्यात? चालता चला ना जरासे.
अहो काय नाही झालं त्या बुड्याले, मला पण भेला तो थरथर कापते मले, नाटक सारे बुड्याचे. इले तर सरस माहित आहे ताई, वास भाई बेकार येऊन आला हो. दादा आली मी अंगून. कोणते पाहुणे आले बाप्पा? ते माझ्या घरची आली आहे ना वनवाघोड. हो गे, तुला सणवार गिनवार समजते का? अहो तिला सालवार समजला तर इथे येऊन धसली असती का? बरोबर आहे ना. ह्यापलाली येते फक्त इथं. वासाळ. अंग धुत तरी वास नाही चालला. हो ना. आता पाहुणे घेऊन आले तर काही बनवा गिरवा नाही का? खायलाच तर ती आली इथं. माहित नाही पैदास कधी झाली तर या घरामध्ये माहित नाही बाबा. मला मी विचार येते तुला ह्या घरात कसं दिलं तर कशी राहत तू हा माहित कसं दिलं देवान मानसमध्ये दिलं होतं या का? वासाळा. हो, माझी पोरगी येते तर डोळ्यात खुपते तुया. आणि तुझी बहीण आली तर ए खबरदार, मा बहिणी काही म्हणलं तर मा बहिणीवर जातो नको. मोडमाड केल्याशिवाय राहणार नाही तुले, समजली का? पाय खुपलं तिच्या गांडीला खिडकीची. पोट्टी येऊन धसते तर नाही दिसत तुले. खाल्लं नाही बाप्पा, काही पेल्लंही नाही. माई बहीण आहे, बोलायचं नाही असं. ए मग मायावर ढकलू नको. ए माकड हेप्या, तू बोललाच बिचामध्ये टपऱ्या. तू कायले बोलतो रे बिचा बिचात उदे ना ताईच्या हांडून्यावानी. तो पाय तो बुडा तरी समजदार आहे. हिला समजत का तर मग? सणतीवरचे दिवस आहे, चांगलं रांधलं पाहिजे, आपल्या नवऱ्याला लेकराला जीव घाललं पाहिजे. येऊन जाते इथं आगा लावले लोकांच्या घरामध्ये. आता काही एकट्या जीवासाठी करू म्हणलं. आली भोकावर तिच्या पाहून घे ना. काही पोटा पाण्यासाठी करतं का? करायचं उपाशी तशीच. आता इकडून तिकडून जमवलेलं असतं लय होते. अर्धी मी खातो, अर्धी मा पोरा देतो, अर्धी तो खाते. असंच होऊन जाते आमचं, असंच लागते. घरामाची खायची असतं आदत पडली आहे तुले. आता मनांत जातो बा तुम्ही. जाणं थांबलं कोण आहे तुले? हो बाई तू जा आणि ते करते मग तिच्या बहिणीसाठी चोपडा वानाचं. हो माझ्या बहीण आली तर खूपलं दिले. आधी त्याची एक ग्लास पाणी नाही पेलं मा बहिणीनं. ज्या आधी ते भांडे घासून घे, पल्ले टोपल्यावर भांडे घासून घे बरं. जाच्या टायमात म्हणून राहिले, आता वरी बसली तिथं नाही म्हणलं. आता चालली मी रात्री. येशीनच का संध्याकाळी अजून? हो खायच्या टायमाला येते ते चराले. हे बी गाडी बोलून राहिली, त्या घरचं नाही खात मी, समजली का? का बापा सणा तेव्हाराच्या दिवशी लावले झगडे घरात. बाहेर पेल्याचे ना घरात बिना पेल्याचे. हो त्या पोरीला सांग ना, नावी नाजूकपणे होडी खेळत नाही. याची आत्तो आहे म्हणून नाही तर केव्हाची दाबली असती. का मग त्या मावशीनं गाठी माठी नाही आणली का त्यासाठी? हो आणली ना. हो दे मग तिला खाले, लहान आहे ना ते. राहू दे, काढू नको. मग देतो बापोराले उच्चाप. कुठं देतो तिले? याच्यासाठी काढत होती. त्या वंगारीले देतो मी. जार दादा पाण्यावर जरासं 2 गिलास आणतो काचाचे. घ्या दादा. मा ती एवढी बाय पुरी कोरी पिन का रे? कोरी पिन पुरी का माहित कोरी पेते का तर पाणी तर टाकून घे नाही तर लोरसीन ना. गडलची ना नाली थोडी मोडीचे दिवस आहे, कुठेही पडली राहायची गडरा. आम्हा तुम्हाला माहित आहे कोरीगिरी घेता का मग थोडीशी घ्या ना. मी फक्त मॅजिक मोमेंट घेते. आता यासाठी ब्रँड पाहिजे तेले. गेर दादा होळीचा दिवस आहे, पिऊन पडणंच आहे. खबरदार तुला गिलासाला हात लावला तर सांगता नाही म्हणशील. बिलकुल प्याची नाही तिच्या संग. तुला प्याची आहे आपल्या घरी आणून पे. ती नाही तर आपल्या घरी आणली आहे, पिऊनच घेतो मग. मग पोरासमोर दारू पिऊन राहिली, लाज आहे त्या बाईले? बाई होय ते. तर लाजतच राहू आता. होई काही म्हणू आणि पिऊ काही, तुम्ही सांगा. तू गिल्लास खालत ठेवता का नाही ठेवत? लवकर सांग मला, का देऊ त्या छाती धरून ठेव म्हणजे. हा होळीच्या दिवशी तमाशे दाखवता घरामध्ये. बहिणी तेच आहे, भाऊ तेच आहे. सणातिहाराचा दिवस आहे. भडव्या कोणत्या बेवडा खानदानी दिला मा बहिणीले नाव, तिच्यात बाईचे गुन्हे नाही आहे. नाव दिसलं ना तुले? कोणते गुण आहे तिच्यामध्ये? पुऱ्या माणसाचे गुण आहे तिच्यामध्ये. नाव त्याने बाईचे एक गुण नाहीये. फक्त सणाच्या दिवशी लोकांचे घर बोलते, खाते पाहिजे ते. का माहिती काय धंदा आहे तिले? हा लय ऐकलं मी ना आतावरी. आता मी ऐकणार नाही. लय झालं तुमचं नाटक. 2 एकर वावरासोबत घर बी हपकीन. आणि तू अन्न गरम भाजी मजा अन्न करून. गव्हाची कट्टे मट्टे तर खूप आले घरात. मी काही मागितलं तुझी बायको एक पुई नाही देत मला. एक कट्टा घरी आला पाहिजे. काय बोलू नको. आतावरी मी लय ऐकली तुमची डेंग डेंग. आता मी ऐकणार नाही. माझ्या बापाचं घर आहे. कशी मारते पाय ना तिच्या ताल पाय, ती साडी पाय कुणीकडे. हे अशी टावली बेन नेऊन टाकली घराच्या बाहेर. नाही तर मुद्दा दिसत आता. भला घरी बदमाश तू आहे. या घरात आग लावे.
मा बाई मा बाप नाही आहे, मा भाऊ नाही, मा भाषा नाही आहे. जरासा कलर लावला तर आली ते झगडाले डेंग डेंग करत. होळी आता होळी नाही खेळू मी का पिऊन पडली राहू अशी. मी मुतीन तर इथंच मुतीन, हागीन तर इथंच हागीन. मा बापाचं घर आहे, कोण का म्हणते मी पाहून घेईन. चला चाल निघ. बाई इले पुरणाची पोळी देऊन दे ना, तर दरदर घुमान आपल्या आहे घराभोवती. दौडे ठेवले गरम करून आण. का ननद बाई का टेन्शन घेता उली उलीचे. या होळी करू आपण. आम्हा सर्वांकडून तुम्हा सर्वांना ऍडव्हान्स मध्ये हॅपी होळी! होळी.